तर मला वाटतं तुम्ही चुकीचं करत आहात. कारण की अशा वेळेला तेव्हा तुम्हाला चांगली ताठरता मिळते आहे, तेव्हा ते नरम पडतं आहे किंवा इन्सर्ट होत नाही. आता टाईप 1 आणि टाईप 2 इरेक्टाईल डिस्फंक्शन काय असतात? आता ईडी टाईप 2 होण्याचं कारण काय असतं? तुम्हाला व्हेरिकोसिल नावाचा आजार पण होऊ शकतो. त्याच्यामुळे तिथं रक्तपुरवठा थांबत नाही. पण कुठेतरी तुमच्या प्रायव्हेट पार्टमध्ये काहीतरी व्हेनस लिकेज आहे. नमस्कार मित्रांनो, तुमच्या लिंगामध्ये जेव्हा केव्हा तुम्ही फोर प्ले करता तेव्हा तुम्हाला चांगली ताठरता मिळते आहे, काही इश्यू नाही आहे. पण नेमकं जेव्हा तुम्ही इंटिमेट व्हायला जाता तेव्हा ते नरम पडतं आहे किंवा इन्सर्ट होत नाही, त्याला म्हणतो आम्ही इरेक्टाईल डिस्फंक्शन टाईप 2. आता टाईप 1 आणि टाईप 2 इरेक्टाईल डिस्फंक्शन काय असतात आणि त्याच्यावर काय आपण उपचार करू शकतो त्याविषयी आज आपण या व्हिडिओद्वारा थोडक्यात माहिती घ्यायचा एक छोटासा प्रयत्न करूया. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून सातत्याने तुमच्या लाईफमध्ये सेक्स एज्युकेशन आणि काउन्सिलिंग करण्याचा मी एक प्रयत्न करीत आहे. खरोखर मित्रांनो, माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील, नक्कीच माझ्या मराठी चॅनलला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा, की जेणेकरून त्यांना पण जर प्रॉपर नॉलेज मिळालं तर त्यांचं पण सेक्च्युअल लाईफ बेटर होण्यासाठी माझ्या या एका व्हिडिओची नक्कीच त्यांना मदत होऊ शकते. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की तुम्हाला स्टार्टिंगला फोरप्ले करताना प्रॉपर इरेक्शन होतात, सगळ्या गोष्टी बरोबर घडतात. तुम्ही बरोबर फोरप्ले करताय, किसिंग करताय, बूब चुकिंग करताय, सगळं करताय, क्लायटोरिसला स्टिम्युलेशन करताय, सगळं करताय आणि तुम्हाला प्रॉपर इरेक्शन पण आलेलं आहे. पण नेमकं काय होतं की जेव्हा केव्हा तुम्हाला इंटिमेट व्हायचं असतं किंवा इन्सर्ट करायचं असतं तेव्हा ते इरेक्शन गायब होतं. त्यालाच आम्ही ईडी टाईप 2 म्हणतो. आता ईडी टाईप 2 होण्याचं कारण काय असतं? याचं मेन कारण जे असतं की परफॉर्मन्स अँझायटी. दुसरं असतं की प्रॉपर म्हणजे हार्मोनल लेवल नसल्यामुळं ते सस्टेन व्हायला पाहिजे, सस्टेन होत नाही. तिसरी गोष्ट, आपण भलतेच आपण त्या वेळेला काहीतरी आपल्या माइंडमध्ये निगेटिव्ह थॉट जर आले तरी पण आपलं आलेलं इरेक्शन जाऊ शकतं. चौथी गोष्ट की आपलं इरेक्शन तर प्रॉपर आलेलं आहे पण ते इंडियामध्ये टिकत नाही. याचा अर्थ काय होतं की केव्हा केव्हा तुम्हाला व्हेरिकोसिल नावाचा आजार पण होऊ शकतो, ज्याच्यामध्ये काय असतं की ज्या व्हेन्स असतात, ज्या इंद्रियाकडून आपल्या हृदयाकडे रक्तपुरवठा घेऊन जातात त्याला आपण व्हेन म्हणतो, आणि हृदयाकडून जे आपल्या इंद्रियाकडे रक्तपुरवठा करतात त्याला आपण आर्टरी म्हणतो. तर या व्हेन थोड्याशा मोठ्या होऊन जातात आणि आर्टरी थोड्याशा त्याच साईजच्या राहतात, त्याच्यामुळे तिथं रक्तपुरवठा थांबत नाही. चौथं कारण याचं असं पण असू शकतं की रक्ताचा पुरवठा चांगला होत आहे पण कुठेतरी तुमच्या प्रायव्हेट पार्टमध्ये काहीतरी व्हेनस लिकेज आहे आणि त्या व्हेनस लिकेजमुळे तिथं तुमचं रक्त थांबत नाही आहे, त्याच्यामुळं ते इरेक्शन परत जातं. असे 4-5 कारणं आहेत. ह्या कारणांसाठी नक्कीच आम्हाला काही इन्व्हेस्टिगेशन करावं लागतात, आम्हाला प्रॉपर डायग्नॉसिस करावं लागतं आणि प्रॉपर डायग्नॉसिस करून आणि त्याला आम्ही प्रॉपर ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करत असतो. तर आता असं जर तुमच्याबरोबर वारंवार जर घडत असतील तर नक्कीच हा एक सिरियस इश्यू आहे आणि हा तुम्ही घरच्या घरी वागल्यासारखी औषधी घेऊन जर सॉल्व करायचा प्रयत्न करत असाल तर मला वाटतं तुम्ही चुकीचं करत आहात. कारण की अशा वेळेला तुम्हाला तुमच्या शरीरातील कोणत्याही तज्ज्ञ सेक्सॉलॉजिस्टचा किंवा अनुभवी सेक्सॉलॉजिस्टचा नक्कीच मार्गदर्शन किंवा सल्ला तुम्हाला घेणं गरजेचं असतं. ही खूप कॉमन समस्या घेऊन माझ्या क्लिनिकला डेली पेशंट येतात आणि त्याच्यावर मी प्रॉपर काउन्सिलिंग करतो आणि काउन्सिलिंग करताना असं पण मला केव्हा केव्हा आढळून येतं की याच्यामध्ये काही चूक नसून जेव्हा केव्हा ते इंटिमेट होतात तेव्हा त्यांच्या पार्टनरकडून त्यांना जितकी साथ मिळाली पाहिजे किंवा इन्सर्ट करताना साथ मिळाली पाहिजे किंवा पोझिशन प्रॉपर मिळाली पाहिजे किंवा ॲटमॉस्फिअर प्रॉपर मिळालं पाहिजे, ते मिळत नाही आणि त्याच्यामुळे पण केव्हा केव्हा आलेलं इरेक्शन हे गायब होऊ शकतं. तर मित्रांनो, अशा वेळेला नक्कीच तुम्ही केव्हाही जर तुम्हाला प्रॉब्लेम आला तर नक्कीच माझी अपॉइंटमेंट घेऊन मला संपर्क करा. नक्कीच मी तुम्हाला काउन्सिलिंगद्वारा काही इन्व्हेस्टिगेशन करून डायग्नॉसिस करून प्रॉपर ट्रीटमेंट द्यायचा नक्कीच प्रामाणिक प्रयत्न करेल. धन्यवाद मित्रांनो.